सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, ओम नमो आदेश, अलख निरंजन. येत्या 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीमध्ये गुरुचैत्र पारायण आहे. सप्ताह चालू होत आहे. त्यानिमित्ताने सर्वांनी गुरुचैत्र पारायण अवश्य करावं. अवश्य स्वामी समर्थ केंद्रामध्ये, मठामध्ये किंवा औदुंबराच्या झाडाखाली अवश्य गुरुचैत्र पारायणाला बसावं. आता गुरुचैत्र पारायणाला बसायच्या आधी, म्हणजे तुम्ही आता सगळी मांडणी झाली, पोथी ठेवली, त्याच्या आधी काय सेवा करायची? सेवा अशी करायची की महाराजांचा तुमच्याकडे फोटो असेल किंवा मूर्ती असेल, दोन्हीपैकी काही असलं तरी चालेल, दोन्ही असलं तरी चालेल, काही हरकत नाही. फोटो किंवा मूर्ती याला अभिषेक करायचा, पंचामृताचा अभिषेक करायचा. अभिषेक करताना पहिले तुम्हाला म्हणायचं आहे स्त्री सुक्त आणि नंतर पुरुष सुक्त. या दोन गोष्टी, एकदा पंचामृताने स्नान घालून पुरुष सुक्त म्हणायचं आणि दुसऱ्या वेळेला पाण्याने स्नान घालून स्त्री सुक्त म्हणायचं आहे. त्याच्यानंतर गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं, त्याला अभिषेक करायचा नाही. गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं, गणपतीला अभिषेक करायचा. तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असेल तर ठीक आहे, नाहीतर सुपारी म्हणून, गणपती म्हणून सुपारी घेतली तरी चालेल. त्याचा अभिषेक करायचा गणपती अथर्वशीर्ष म्हणून, त्याची स्थापना करायची. गंधाक्षता फुल व्हायचं, धूपदीप ओवाळायचं आणि त्याची स्थापना करायची. त्याच्यानंतर फोटो असेल, फोटोला मूर्तीच्या डोक्यावर पाणी ओतायचं नाही. पादोदक अभिषेक करायचा आहे आपल्याला. पादोदक अभिषेक करायचा. मूर्तीलाही, फोटोलाही पादोदक अभिषेक करायचा. फोटो आहे त्याच्या पायाला, म्हणजे महाराजांच्या पायावर पंचामृताने अभिषेक करायचा. एक वेळा पुरुष सुक्त आणि एक वेळा स्त्री सुक्त. ते झाल्यानंतर दत्त महाराजांची एक माळ घ्यायची आणि स्वामी महाराजांची एक माळ घ्यायची. एक गायत्री मंत्र घ्यायचा. दररोज अभिषेक करायची गरज नाही, पूजा हलवायची गरज नाही. दररोज आपली नित्यपूजा करा, अभिषेक करायची दररोज गरज नाही. पण गायत्री मंत्र, गणपती अथर्वशीर्ष, गायत्री मंत्र, एक माळ स्वामी समर्थ महाराजांची एक माळ, श्री स्वामी समर्थ म्हणून, आणि श्री गुरुदेव दत्त एक माळ, असे हे 3 माळा रोज बसायच्या आधी म्हणायच्या आणि मग वाचनाला सुरुवात करायची. वाचन मोठ्या आवाजात करायचं. त्याच्यानंतर संध्याकाळी रात्री झोपताना श्री विष्णू सहस्त्रनाम याचं वाचन सर्वांनी अवश्य करावं. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.